नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायचे डिंकाचे लाडू। 200 ग्राम आपण या ठिकाणी सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे। 200 ग्राम आपण या ठिकाणी खारीक पावडर घेतली। 200 ग्राम आपण या ठिकाणी उडदाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। 300 ग्राम आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे। 250 ग्राम मी या ठिकाणी तूप घेतलेला आहे। ऑर्डरसाठी जर तुम्हाला लाडू तयार करायचे असतील तर तुम्ही या प्रमाणामध्ये हे लाडू तयार करू शकता। 50 ग्राम मी या ठिकाणी जवस घेतलेला आहे। 100 ग्राम आपण या ठिकाणी काजू घेतलेले आहेत। 100 ग्राम आपण या ठिकाणी बदाम घेतलेले आहेत। 100 ग्राम आपण या ठिकाणी सूर्यफुलाची बी घेतलेली आहे। 50 ग्राम आपण या ठिकाणी अळीव घेतलेला आहे। 20 ग्राम म्हणजे 2 मोठे चमचे आपण या ठिकाणी खसखस घेतलेली आहे। कढईमध्ये मी सुरुवातीला खसखस भाजून घेते। खसखस मी या ठिकाणी तूप न टाकता छान अशी भाजून घेतलेली आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी जवस भाजून घेतलेला आहे। जवस देखील छान तडतड होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे। अळीव भाजून घ्यायचा आहे। एक चमचा तूप टाकून आपल्याला काजू, बदाम आणि बाकीच्या सर्व बिया आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। सर्व बिया मी या ठिकाणी भाजून घेतलेल्या आहेत। आता या ठिकाणी सर्व साहित्य आपण छान असे भाजून घेतले आहेत। तुपावरती आपल्याला खारीक पावडर देखील छान अशी भाजून घ्यायची आहे। कढईमध्ये मी अर्धी वाटी तूप टाकून घेतलेले आहे। तूप आपलं छान असं तापलेलं आहे। आता आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे। डिंक छान फुललेला आहे। डिंक आपल्याला काढून घ्यायचा आहे। सर्व डिंक मी या ठिकाणी तळून घेतलेला आहे। या तुपामध्येच आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ आपल्याला छान असं वितळून घ्यायचं। गूळ आपण छान वितळून घेतलेला आहे। सर्व साहित्य आपल्याला जाडसर असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। मिक्सरला बारीक करून घेतलेले सर्व साहित्य आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे। वेलची पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। वितळून घेतलेला गूळ टाकायचा आहे। सर्व साहित्य आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याचे आपल्याला छोटे छोटे आकाराचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। सहजरित्या याचे लाडू तयार होत आहेत। मस्त असं आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे। पाव किलो तूप मी या ठिकाणी वापरलेलं आहे। मस्त असे आपले हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत।